मोहसिन शेख झुंडबळी प्रकरणातून खासदारामुळे माघार घेतल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं आहे। खटला लढण्यावर आक्षेप घेतल्यानं माघार घेतली। पुण्यातील मोहसिन झुंडबळी प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांनी मोठं भाष्य केलंय। आक्षेप घेतल्यानंच आपण खटल्यातून माघार घेतली। 2014 मधील पुण्यातील मोहसिन शेख झुंडबळी प्रकरणात मुस्लिम खासदार आणि एका पत्रकाराच्या आक्षेपामुळे माघार घेतल्याची माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली आहे। टू द पॉइंट या मुलाखतीत त्यांनी माघारीवर भाष्य केलंय। उज्ज्वल निकम यांना खटला देण्यात आला होता, पण एका मुस्लिम खासदारानं सरकारला पत्र लिहून उज्ज्वल निकम यांनी हिंदुत्ववादी संघटनांकडून सत्कार स्वीकारलाय, त्यामुळे त्यांना खटला देऊ नये अशी भूमिका घेतली। त्या पत्रामुळे आपण माघार घेतल्याचा दावा उज्ज्वल निकम यांनी केलेला आहे। एका विद्यमान खासदाराचं पत्र ते होतं। त्या खासदाराने एका तिथल्याच पुण्याच्या एका पत्रकार, त्याचं नावही मला माहिती आहे, तो मुस्लिम खासदार आहे, त्याचं नावही मला माहिती आहे। नाव सांगा तुम्ही। आज कशा करता मला लक्षात घ्या, मला कोणाची बदनामी करायची नाहीये। त्याच मुस्लिम खासदार नंतर माझी क्षमा देखील मागितली, चूक झाली कबूल केलं, मी मुद्दाम म्हणून चॅनल समोर सांगतोय। त्याने पत्र असं लिहिलं होतं की उज्ज्वल निकम यांचा सत्कार अनेक हिंदू संघटनांनी केलेला आहे आणि म्हणून आमचा त्यांच्यावरती विश्वास नाही। वृत्तपत्रातले माझ्या सत्काराचे अनेक कार्यक्रमचे फोटो, बातम्या त्याच्यात मी ताबडतोब राजीनामा देऊन टाकला। अच्छा, राजीनामा देऊन टाकला आणि मग राजीनामा दिल्यानंतर हा खटल्याचा निकाल मागच्या वर्षीच किती लागला, ते सगळे आरोपी सुटले। तुमच्यासारख्याच पत्रकाराने मला एक प्रश्न विचारला, उज्ज्वलजी फक्त वेगळ्या फॉर्मॅटमध्ये विचारला, तुम्ही माझ्यावरती आज आरोपाची जंत्री करतायत, आरोप ठेवतात, एक एक आरोप। नाही, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत नाही आज। आपण मला राग नाही, मला राग तुमचा नाही, तुम्ही विचारताय। मी एक सांगू एकच गोष्ट सांगतो, कारण तुम्हाला तो गैरसमज नको तुमच्यामध्ये राहिला, की आज आपण जेव्हा तुमच्या संपूर्ण सोशल मीडियातलं बेछूट बेलगाम एखाद्या राजकीय पक्षाकडे प्रेरित झालेले जे आरोप आहेत ते तुम्ही याला आरोप विचारतायत आणि मला आरोपीच्या कठड्यात उभं इथे करून माझ्याकडनं तुम्ही उत्तर, मला राग नाही तुमचा, लक्षात घ्या। ठीक आहे, मी तुमच्या रागवत नाही, तुम्ही विचारतात विचारा, तुमच्या मनात ज्या शंका असतील, कारण हा उज्ज्वल निकम कधी कोणाला घाबरत नाही, स्वच्छ मी सांगतो तुम्हाला।